ये सोंग तेथे कैसा पांडुरंग. परमार्थ निष्ठेने जर आम्ही करत असेल तर आमच्या विचारामध्ये आणि आचारामध्ये बदल होणं गरजेचं आहे. आमच्यावर कुठलाही आरोप येता कामा नये. आम्हाला कुणीही आमच्याकडं, कारण का कलंक इतका वाईट आहे महाराज तुम्हाला मला लागलेला, यदा कदाचित आतिश मरणाहून उकटे, आम्हाला एक धडा होता पाठीमागे. किंवा सुरदासजी म्हणतात, जल से पतला कौन है, कौन भूमि से भारी, कौन अगन से तेज है और कौन का जल से काली. जल से पतला ज्ञान है, पाप भूमि से भारी, क्रोध अगन से तेज है और कलंक का जल से काली. जगामध्ये सर्वात जर काळ काय असेल तर तुम्हाला आम्हाला लागलेला कलंक, आणि हा कलंक आमच्या परमार्थाला लागू नये याची दक्षता तुम्ही आम्ही सर्वांनी घेणं हे अतिशय गरजेचं आहे. एक प्रश्न विचारतो म्हणजे बोलून जातो, विचार आहे महाराज. तुम्ही आम्ही पांडुरंगाची भक्ती करतो, तुम्ही आम्ही शंकराची भक्ती करतो, तुम्ही आम्ही राम कृष्ण हरी भक्ती करतो महाराज. करता करता द्वापर आणि कली चार युगाचा जर विचार केला तर कर्ता युगामध्ये किंवा त्रेता युगामध्ये रामाचा अवतार झाला. राम अवताराच्या पूर्वी रामाची मंदिरच नव्हती. आम्ही भक्ती कोणाची करत असू. 12व्या-13व्या शतकामध्ये नामदेव महाराज असतील, ज्ञानेश्वर महाराज असतील, यांनी अभंग रचना केली, कीर्तन चालू केली, प्रवचन चालू केली, भजन चालू केलं, कीर्तन चालू केलं, मृदंग आले, टाळ आले 13व्या शतकात. पण 13व्या शतकाच्या अगोदर तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज यांच्या अगोदर नेमकी कोणती भक्ती आमच्या महाराष्ट्रामध्ये असेल? कृष्ण परमात्म्याचा जन्म व्हायच्या अगोदर आम्ही कुणाची पूजा करत असू? 14वा ब्रह्म आहे. त्यावेळी आमचा परमार्थ फक्त धर्मावर आधारित होता. धर्मावर, मातृधर्म, पितृधर्म, भ्रातृधर्म, पतिधर्म, पुत्रधर्म, छात्रधर्म. आमचं आचरण हे परमार्थाचं मूळ होतं. नीट आहे. आमचं वागणं, आमचं आचरण हे परमार्थाचं मूळ होतं आणि आचरण आमचं शून्य झालंय आणि परमार्थ मात्र भरपूर गोकळला गेलाय. जोपर्यंत आमचं आचरण सुधारणार नाही तोपर्यंत परमार्थ करण्याचा नैतिक अधिकार आम्हाला प्राप्त होणार नाही. नवीला भक्ती आम्हाला धर्मशास्त्रानं सांगितलं महाराज. त्यामध्ये अर्चन असेल, वंदन असेल, पाद सेवन असेल, दास्य असेल, सत्य असेल, आत्मदिवेन असेल, चिंतन असेल. नविधा भक्ती आम्हाला सांगितल्या. पण या नविधा भक्तीच्या पाठीमाग निस्वार्थपणा असणं गरजेचं आहे. उदासीनाचा देह ब्रह्मरूप, नाही पाप पुण्य लागत द्या. नाही महाराज, अवस्था बिकट झाली. गोंदावयामीस गोंदावयामीस घेऊन संताचे, कवी कुटुंबाचे दास्य सदा. किंवा पोहो नये काचे लावितो अनेका, म्हणावे त्या मूर्खा आमचा परमार्थ हा स्वार्थासाठी आहे. आणि जोपर्यंत या परमार्थातला स्वार्थ बंद होणार नाही तोपर्यंत आम्ही केलेली भक्ती किंवा आम्ही केलेला परमार्थ हा परमेश्वराला आवडणार नाही. ऐका कलीचे महिमान, असत्यासी रिजले जण, पापा देती अनुमोदन करती हेळ. संतांचं हेळण आहे. पापाकडे आम्ही चाललोय. पाप कर्म करायला कुणालाच काय वाटायला तयार नाही. उघडपणे आम्ही पाप कर्म करू लागलोय. उघडपणे आम्ही विषयाच्या आहारी चाललोय.
पण शोकांतिका एक वाटती, मी स्वतःला महाराज म्हणून घेतोय, मी स्वतःला वैष्णव म्हणून घेतोय, मी स्वतःला वारकरी म्हणून घेतोय, पण मला सुद्धा आजपर्यंत याचं वर्म कळलं नाही. ही तुमची आमची फार मोठी शोकांतिका आहे. आणि या सर्वाला कारण तुमच्या मध्ये असणारा स्वार्थ आहे, फार मोठा आहे. कारण जी तृष्णा आहे ना, ही तृष्णा प्राणांतिक विकार आहे. आमच्या धर्मशास्त्रामध्ये सांगितलं ही जी तृष्णा आहे, जी हाव इच्छा आहे, प्राणांतिक विकार आहे. मरताना सुद्धा इच्छा कमी होत नाही. कामनेच्या त्यागे भजनाचा लाभ झाला पद्मनाभ सेवारुणी. कामना जर आमच्यामध्ये असेल, इच्छा जर आमच्यामध्ये असेल, कुठलीही इच्छा ठेवून जर आम्ही परमार्थ करत असेल, तर तो परमार्थ आमचा सफल नाही. इच्छा निर्माण झाली, आसक्ती निर्माण झाली, कामना निर्माण झाली की परमार्थामध्ये म्हणजे देवामध्ये आणि आमच्यामध्ये अंतर पडलं. आणि ही कामना निर्माण व्हायला कारणीभूत तुमचं आमचं मन आहे महाराज. जगामध्ये सर्वात जर विकारी आणि वाईट काय असेल ना, मुळात म्हणत असतो माणसाची जात आहे. आणि या माणसामध्ये सर्वात जर वाईट काय असेल ना, तर ते माणसाचं मन आहे. आणि हे मन तुम्हाला आम्हाला धोका देतंय. इकडं मात्र आमचं दुर्लक्ष आहे. आम्ही मनाच्या पाठीमागे चाललो आणि म्हणून अडकून बसलोय. मनोमार्गी गेला तो तिथे जिवला. जो मनाच्या मार्गाने गेला तो संपला. म्हणून जे आमच्या साधू संतांनी सांगितलं, जाणते तयाने सांगितले करा, जाणते तयाने सांगितले करा, अहंतेचा वारा अडूनिया. किंवा पुढे जातीयाचे उमटले माग, भांबावले जग अडराने. किंवा यद्य आचरती श्रेष्ठ तत्त देवे तरोजन स्वयत प्रमाणम करोते लोकस्तद अनुवर्तते. साधू संत, आमची पुढची पिढी, आमचे जे सर्व काही जे कर्म करतात त्या कर्माचं अनुकरण पुढची पिढी करत असते. म्हणून अगोदर आम्ही अनुकरण नीट जर केलं तर आमची पुढची पिढी नीट होणार आहे. अन्यथा आमचा परमार्थ दिशाहीन ठरणार आहे. आणि म्हणून ह्या सर्वाला कारणीभूत असणारं मन, या मनाचा विचार आज आपल्याला करायचा आहे. मनामध्ये महाराज फार मोठी ताकद आहे. मन हे कैसे केवडे पाहो मनोतरी न सापडे, राटावया थोडे तर लोक्या. तुमच्या आमच्यावर मन राज्य करतं. जे अंतकरण पंचक आहे ना, मन बुद्धी चित्त आणि अहंकार, हे मन करता आणि भोगता आहे. शरीर काहीच नाही, जुनी मन आहे. लाभ नाना पान कुंडी करी खापा, जुनी मन माहिती का तुम्हाला? तसं हे शरीराचं काम. मला करायला लावणार, आतमध्ये चांगली वाईट गोष्ट करायला लावणार माझं मन आहे. आणि हे मन तुम्हाला आणि आम्हाला सुद्धा ऐकायला तयार नाही. हे खरं वाटत नाही माणसाला, पण हे सत्य आहे. करता भोगता मन आहे. हे मनात जर एखादा विचार आला, एखादा विषय प्राप्तीसाठी जर मनाने ठरवलं मला खायचंय, एखादी गोष्ट मला खायची किंवा प्यायची आहे असं ठरवलं, मनाला चालता येत नाही, मनाला बोलता येत नाही, मनाला खाता येत नाही, मनाला ज्ञानेंद्रिय नाही, मनाला कर्मेंद्रिय नाही, मनाला तोंड नाही आणि मनाला हात पाय नाही. त्याला खाता बी येत नाही आणि आणता बी येत नाही. मनाचं दुर्द एक गोष्ट आहे महाराज. पण या मनानं या देहावर, या शरीरावर अधिराज्य गाजवले. कारण आपण जी 10 इंद्रिय म्हणतो, कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय आणि 11वं मन, या मनानं आपल्यावर अधिकार गाजवलेला आहे. तुम्ही ठरवा मनाचं ऐकायचंच नाही, कधीही जमणार नाही. मन आपल्याला त्याच्याच बाजूने झुकवणार. ज्यावेळी मनामध्ये एखादा विषय येतो, एखादं खायची प्यायची इच्छा निर्माण होते, त्यावेळी हे मन आपल्या शरीरामध्ये जे पंचप्राण आहेत, प्राण व्यान अपान उदान आणि समान, प्रत्येकाची कामं वेगळी आहेत, मी लाभवणार नाहीये. प्राणरूपी वाहनावरती आरूढ होतो. ही जी व्यान नावाचा वायू ना सांध मागे पुढायचं काम करतो. मग
ही जी व्यान म्हणजे या प्राणाच्या वाहनावर आरूढ मन होतो, ते ज्या ठिकाणी जो इच्छित विषय आहे त्या विषयाकडे जाण्यासाठी तयार होतो. पण ही जी कर्मेंद्रिय, हात पाय शिष्ण वाचा आणि गुद, या कर्मेंद्रियाच्या द्वारे ही जी त्याची सेवक आहेत, या सेवकाच्या द्वारे ते त्या ठरलेल्या गोष्टीपर्यंत पोहोचतो. एखाद्या माणसाला खायचा नाद आहे, पहा हातात धरला एखाद्याचं मांस, त्यानं हातात धरलं, त्याला चौकळते आंबट तिखट खारट नाही, कातड्याला कातड काहीच करणार नाही. पण जे आमच्या ज्ञानेंद्रियाच्या मुखातून हे मन काय करतंय, प्राणरूपी वाहनावर आरूढ होऊन कर्मेंद्रिय रूपी सेवकाकडून आणि आपल्या ज्ञानेंद्रिय रूपी मुखाच्या द्वारे त्या सर्व विषयाचं सेवन करतोय. आणि आपल्याला वाटतं मी खातो, मी खात नाही, खाणार मन आहे. विठ्ठल फक्त आपल्याला त्रास आहे, दुसरं काहीच नाही. खाणाऱ्या माणसाला माहिती आहे तिकड जर काढून करायचं 2 दिवस पोट बिघडून घ्यायचं. तोंडाची जाळ भात होतो पण ढिलं पडत नाही. काय म्हणणे, शरीराला त्रास होतोय, शरीराला अनेक प्रकारच्या जखमा होते, त्या वेदना होते, त्या 2 दिवस बेचैन होतंय, पोटातला जाळ कमी होत नाही, तरी सुद्धा माणूस तिकडच का वळतो. दारू पिणारा माणूस 10 ठिकाणी तोंड वाकडं करतो, पिऊ नको ना तरी का पितो. त्याला सुद्धा वाटतं प्यायची नाही. पण सकाळ झाली, आंघोळ केली, बघा किती गंध लावून सुंदर दिसतात माणसं. पण टाइम झाला, मनानं त्याच्या शरीरावर राज्य गाजवलं की त्याचं पाऊल, त्याची कर्मेंद्रिय ऑटोमॅटिक कृत्याकडे वळायला चालू करतात. माणूस कुणालाच वाटत नाही मी चोरी करावी, कुणाला वाटत नाही मी दारू प्यावी, पत्ते खेळावे, नाही वाटत. पण त्याचं मन ऐकायला तयार होत नाही. प्रत्येकाला वाटतं माळ घालावी, पुण्य करावं, पण त्याचं मन ऐकायला तयार होत नाही. बघा ऐकत आहे का, जी तंबाखू खातेत ना त्यांनी ठरवून बघा, फक्त महिनाभर खाऊन बघून मनाचा विजय होतोय का आपला विजय होतोय. मन आपल्याला कधीच ऐकणार नाही, दिसत तर नाही पण मन ऐकणार नाही. आणि म्हणूनच भगवान परमात्म्याला अर्जुनानं प्रश्न विचारला, मन ही चंचलम कृष्ण, चंचलम ही मन कृष्ण, प्रमाती बलवत दृढम, तस्याहम निग्रहम मन्ये वायुरीव सुदुष्करम. हे कृष्ण, हे कृष्ण, अरे तू म्हणतोय मन आवरा, पण सोपं नाही, कारण ते चंचल आहे, अतिशय चंचल आहे. आणि त्याचा निग्रह करणं, त्याला आकळणं ही सोपी गोष्ट नाही. तस्याहम निग्रहम मन्ये वायुरीव सुदुष्करम. एकदा कदाचित वायूला आकळता येईल पण मन आकळता येणार नाही. आणि देवा तू म्हणतो मन आकळ, कसं शक्य आहे. बहुत चंचलाचा चंचल आहे, मन चपळ आहे. सहजासहजी ते ऐकायला तयार होत नाही. मनमुंडा
मग तुम्ही ब्रह्मदुंडा मनच मुंडले नाही ते ब्रह्मा करीलची काही. ब्रह्मदेवाला सुद्धा काही करता येणार नाही, म्हणून त्याला कुठंतरी आकळणं गरजेचं आहे. पण आपलं मन सैराट झालेलं आहे. आवरिता चित्त नावरे दुर्जन घात करी मन माझे मज. कधी मध्ये थापवाडी जाऊ. आवरिता चित्त नावरे दुर्जन घात करी मन माझे मज. आवरायचा मी प्रयत्न करतोय, पण त्या मनानं माझा घात केलाय महाराज. मनानं तुम्हाला आम्हाला संपवलंय महाराज. मन काय नाही करीत आवडी. मनाला काही आवडतं महाराज. आणि आमच्या धर्मशास्त्रामध्ये सांगितलंय, या मनाला, या माणसाला जगामधलं सर्व रत्न म्हणजे ऐश्वर्य धन दौलत जरी आणून दिली आणि जगातल्या सर्व सुंदर स्त्रिया जरी या मनाला आणून दिल्या तरी सुद्धा मन तृप्त नाही. मग जे मन तृप्तच होत नाही त्याला चांगलं सांभाळणं, त्याला गोंजारणं आपल्याला धोक्याचं ठरणार आहे. त्याला जर जागेवर आणायचं म्हटलं तर टपकेशिवाय दुसरा विषय नाही. एक दृष्टांत ऐकलेला असेल बऱ्याच वेळेस तुम्ही, त्या शिळीचा. खूप वेळेस ऐकलंय, शिळी जगून आणली तरी शेंडा खाणार मन आहे. काहीच ह्याची इच्छा कधीच पूर्ण होत नाही. मी आता तुम्हाला वेदातलं वाक्य सांगितलं, जगातल्या सर्व सुंदर स्त्रिया आणि जगातली सर्व संपत्ती जरी या माणसापुढं, या मनापुढं आणून गोतली तरी अजून दुसरीकडे एकदा बघणारच कुठं काय राहिलंय का. इतकं वाईट मन आहे. म्हणून या मनाचं मुंडन करणं गरजेचं आहे. पण आम्ही मात्र हे सैराट सोडलेलं आहे. कारण माझे मज कळो येती अवगुण, माझे मज कळो येती अवगुण, पण काय करू मन अनावर. अनावर झालं महाराज. मन इतकं अनावर झालेलं आहे, हे मन आकळत नाही. म्हणून एक दृष्टांत आपण नेहमी ऐकतो की ती शिळी शेंडा खाणार. अकबरानं शर्यत लावली, जो कुणी या शिळीला जगून आणील, पुन्हा शिळी शेंडा खाणार नाही, त्याला अर्ध राज्य बक्षीस. अनेक जणांना सोनं पुलावा खाऊ घातला, राजाच्या दरबारात आणलं. राजानं हराळीची पिंडी पुढे धरली, किमान शेंडा तरी तिनं आणलेला आहेच. प्रत्येक जण नापास परीक्षेत महाराज. लय प्रयत्न केला, नाही तेवढं खाऊ घातलं, टम शेळ्या आणल्या, पण शिळी तिच्या जातीवरच गेली, तिनं शेंडा आणला. तसं हे मन आहे आपलं. एक माणूस म्हणला काय करा, मी जातो म्हणला, मला अर्ध राज्य देणार? हो म्हणले देणार. त्यानं शिळी घेतली आणि मोठं चांगलं हरळी लुसलुसीत काढली, त्याच्या पेंड्या बांधल्या. शिळीला जवळ माळ रानावर गेला, गवतात नाही गेला, माळ रानावर. शिळीच्या पुढे गवताची पिंडी धरली. शिळी झाली खुश, शिळी खायला आली. खायला आल्याबरोबर तोंडावर दणका दिल्यावर शिळीला काहीच कळणार, म्या केलं आणि माग सरकली. काय झालं, काय काय कळलं नाही म्हणले, असू द्या, काहीतरी चुकलं काय की. पुन्हा एकदा हळू त्या गवताकडे गेली. गवताला तोंड लावायला लागले की पुन्हा तडका. 10-5 वेळेस कळलं नाही शिळीला, पण पुन्हा पुन्हा कळायला लागलं. त्या गवताच्या जवळ जर तोंड निघलं तरच मालक हाणतोय, बघूया म्हणली. म्हणून हळूच एकदा जवळ तोंड नेलं, पटकीनं काढलं. ह्यानं हात उगारला, तिनं तोंड काढून घेतलं. हा वर मग कळालं म्हणली, ह्याला तोंड लावलं तरच मालक हारतोय, हाणतोय. ही खुणगाठ तिच्या पक्की मनात बसली. त्यानं 10 वेळेस पिंडी पुढे केली. शिळीनं वळकीला, हा मला कळतंय की म्हणली का तसं करतोय. नाही महाराज हात लावला. शिळी माळ रानावरनं बिगर अन्ना पाण्याची घेतली, राजदरबारात गेला. आतापर्यंत आली हजारो माणसं तिथं. आतापर्यंत आलेल्या शेळ्या टम गाडवाने फुगलेल्या आणि ही गेलेली खपाटी पाठपोटी. सारे जण म्हणले आता ही तर नुसतं शेंडा नाही हाणणार, बुडा सहित पिंडी खाईल म्हणले. आता राजानं जवळ गेली शिळी,
नियमाप्रमाणे राजानं लगेच एका गवताची पिंडी घेतली आणि त्या शेळीच्या पुढं धरली. शेळीच्या लक्षात आलं, हळूच मालकाकडे बघितलं. पहिल्या जर त्या मालकानं नुसता हात असा केला, शेळीच्या लक्षात आलं जर आपण ह्यातला शेंडा खाल्ला, आधीच थोबाडा सुजलंय, आता म्हणली ह्याच्या नादी लागणंच नको. शिळीनं इकडं तोंड करून उभा राहिली. शिळीनं गवताला स्पर्श केला नाही. अर्ध राज्य जिंकलं, मोठा झाला, दृष्टांत संपला. सिद्धांत मला सांगायचा आहे, या मनाला जगातलं काही जरी आणून दिलं तरी कमी पडतंय. मग त्याला देऊच नका. आडभंगी नातासारखं त्याला कायमच दुमत करा. विठ्ठल मनामध्ये फार मोठी ताकद आहे महाराज. तुमचा आमचा परमार्थ शरीराचा नको आहे. काय या शरीरामध्ये अष्टदा प्रकृतीची जे साम्यावस्था, ते माझी परम प्रकृती पार्था तयना व्यवस्था जीवायची. पंचमहाभूताचा देव, देहा उष्णा निलापाचा शेखी ज्याची त्याचा देणे असे. या शरीराचा विचार करायचं काय गरज आहे महाराज? ही पंचमहाभूताची 5 प्रकारची बनलेली तत्व, 25 तत्वाचा हा देह आहे. पृथ्वीची तत्व असतील त्यामध्ये अस्थि नाडी नख रोम मज्जा असेल. वायूची तत्व असतील त्याच्यामध्ये चलन वलन धावन आकुंचन प्रसारण असेल. पाण्याची तत्व असतील, पाणी तत्वामध्ये लाळ असेल, मूत्र असेल, शोणित असेल, वीर्य असेल, घाम असेल. म्हणजे विषय काय आहे, ही जी पंच भूताचा बनलेला देह आहे, हा देह परमार्थात नसला तरी चालतो, पण मनात मात्र परमार्थ लागतो, त्याचाच उद्धार होतो. काय काशी करती गंगा भीतरी चंगा नाही तो. ज्याचं अंतकरणच निर्मळ नसेल महाराज, कशाची काशी कशाची गंगा कशाचं काय महाराज. मला एक सांगा, बऱ्याच वेळी सांगतो, यदा संवारते चायम कुर्मो अंगानि व सर्वशाम इंद्रियाणि इंद्रियार्थेभ्य तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. ज्याप्रमाणे कासव आपलं अवयव आवरून घेतो, तसं साधक जोपर्यंत आपलं मन आवरून घेत नाही तोपर्यंत त्याला परमार्थ घडणार नाही. आणि ज्यानं मन आवरलं तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता, त्यानंच मात्र बुद्धिमान म्हणायला हरकत नाही, त्यानंच या परमार्थावर विजय मिळायला हरकत नाही, आणि तोच सर्वात भाग्यशाली म्हणायला हरकत नाही. आमची बहिणाबाई चौधरी सुद्धा म्हणते, मना वढाय वढाय उभ्या पिका तळडोर किती हाकला हाकला फिरयत पिकावर. पुन्हा 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 येते महाराज. बरेच जण म्हणलंय माळकऱ्यांना खायचं फक्त सोडायचं, दारू चालते, असं मी काय ऐकलंय 2000 म्हणजे भजनात त्याच्यात चालते जाऊन फुल. मला उदाहरण सांगितलं महाराज त्यांनी, रामायणामध्ये नाही का म्हणले, वालीची सुग्रीवाची वानर दारू पिली नाही तेव्हा मधुवनामध्ये अख्खं सुग्रीवानं मधुवन. ठीक आहे ना, आपल्याला माहिती आहे महाराज. माणूस जेवढं पाहिजे ना तेवढंच फक्त अर्थ घेतो, जे नाही ते बाजूला सारतो. जी वानर, रामायणात उल्लेख आहे, जी वानर मधुवनामध्ये दारू पिऊन अडकली ती वानर राम प्रभू पर्यंत कधीही पोचली नाही. पुढच्या 5-6व्याच्या पुढे ते पण उल्लेख आहे, पण ती कोणी वाचत नाही. फक्त एवढंच वाचतंय की वानर दारू पित होती, राम भक्ताला प्यायला परवानगी. पंचमहापातकातलं एक पातक म्हणजे सुरापान, दारू पिणं हे पंचमहापातकातलं एक पातक आहे. हे भांडण करणं, बांधतो करणं हिला किरकोळ आहे. त्याच्या पुढं सर्वात गर्भहत्या एक फार मोठं पाप सांगितलं, सुवर्ण चोरी पाप सांगितलं, श्री गुरुगमन पाप सांगितलं, त्याप्रमाणे आता दारू पिणं हे पाप सांगितलं. आणि ह्या चौघाची संगत धरणारा
पंचमहापातकी ही माणसं सांगितली. म्हणजे दारू पिण्या इतकं पाप कोणतंच नाही. पण काय करावं, जीव आमची लाचर आहे आणि म्हणून वाटोळं झालं. विठ्ठल आणि म्हणून आम्हाला विचार करायचा आहे महाराज. तुम्ही आम्ही जी परमार्थ करणार आहे, तुमची आमची दिशा आहे, ही दिशा सारी मनावर अवलंबून आहे. चांगलं वाईट मनावर अवलंबून आहे. सर्व काही मनावर अवलंबून आहे. एवढंच नाही तर गती आणि अधोगती सुद्धा आमची मनावर अवलंबून आहे. अभंगाचं प्रथम चरण. गती अधोगती मनाची युक्ती, मन लावा एकांती साधू संगी. जगद्गुरु तुकाराम महाराज तुम्हाला आम्हाला सांगतात की गती आणि अधोगती याला कारण मन आहे. सर्व काही मनाचा खेळ आहे. मन करारे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण, मोक्षात्वा बंधन, सुख समाधान इच्छा दे. सुख समाधान इच्छा सर्व सिद्धी प्रत्येकाला कारणीभूत मन आहे. किती सुंदर प्रमाणे बघा. मने प्रतिमा स्थापिली. तुम्ही आम्ही ज्या भगवंताची पूजा अर्चा करतो ना, निर्गुण निराकार असणारा आमचा देव, आकार असणारा आमचा देव आम्ही सगुण साकार रूपाला आणला. वास्तविक पाहता देव अरूप असताना, निर्गुण असताना, निरावलंब असताना, गुणातीत असताना सुद्धा आम्ही त्याला आकाराला आणलं. तुम्ही मने प्रतिमा स्थापिली. मनानं मूर्ती निर्माण केली महाराज. परमेश्वर असा असावा तसा असावा आम्ही कल्पना केली आणि या कल्पनेच्या जोरावर आम्ही मूर्ती तयार केली. मने प्रतिमा स्थापिली. मने मन पूजा केली. मनानं
मनाची पूजा केली म्हणजे मनानं निर्माण केलेल्या मूर्तीची मी माझ्या मनानं पूजा केली. तादात्म्य पहा. मने मन पूजा केली, मने इच्छा पुरविली. त्या मनानं म्हणजे ज्या मूर्तीमध्ये मी निर्माण केलेला, माझ्या मनानं जी मूर्ती निर्माण केली त्या मूर्तीनं माझी इच्छा पूर्ण केली. मनानं मनाची इच्छा निर्माण पूर्ण केली म्हणजे सर्व गोष्टीला कारणीभूत मन आहे. गुरु मन आणि शिष्य करी आपुलेची दास्य, प्रसन्न पापणास गती अथवा अधोगती. विनाशाला कारणीभूत सुद्धा मन आहे आणि चांगलं व्हायला कारणीभूत सुद्धा मन आहे. विठ्ठल आमच्या भगवद्गीतेमध्ये सांगितलं महाराज, ही जी विषय ना विषयाची घर आहेत. इंद्रियाणी मनबुद्धी अधिष्ठानम उच्यते. इंद्रिय मन आणि बुद्धी ही कामाची विषयाची निवासस्थान आहेत. मनामध्ये इंद्रियामध्ये आणि बुद्धीमध्ये कामाचं वास्तव्य, कामाचं, आणि म्हणून हे मन कामाकडे धावतो महाराज, विषयाकडे धावतो. आणि जोपर्यंत त्या विषयातून मी त्याला बाजूला करणार नाही तोपर्यंत तुमच्या आमच्याकडून परमार्थ घडणार नाही. ध्यायतो विषयान् पुंसां संगस्तेषु उपजायते, संगात संजायते काम, कामात क्रोधो विजायते. क्रोधात भवति सम्मोह, सम्मोहात स्मृती विभ्रम, स्मृती विभ्रंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात विनश्यति. मी किंवा माझं मन ज्याचं चिंतन करतो ती गोष्ट मला प्राप्त होते हा सिद्धांत आहे. माझ्या मनानं जर मी विषयाचं चिंतन केलं तर मला विषय प्राप्त होतात, सिद्धांत आहे. पण विषय प्राप्त झाल्यामुळं अधोगतीला मानव जातो. आम्ही आता भगवद्गीतेच्या श्लोकामध्ये पाहिलं. पण मन ज्याची इच्छा निर्माण करेल ती इच्छा पूर्ण होते. एखादा दारुडे, त्याला प्यायला मिळत नाही, खायला मिळत नाही, घरची वैतागून गेली, गाव वैतागून गेलो, रुपया मागतोय, 10,000 रुपये मागतोय, त्याला हाड थीर करते ती सारी जण. सकाळच्या उठतो, आंघोळ करतो, कुठं निघून जातो, पण संध्याकाळी मात्र पिऊन बोलतच घरी येतो. बघा, 1 रुपया सुद्धा ज्याची पत राहिलेली नाही असा सुद्धा व्यक्ती संध्याकाळी घरी येताना पिऊनच येतो. कोण पाचित असं? देव पास. खोट नाही, सत्य. तुम्ही जी इच्छा निर्माण कराल, मनामध्ये आणाल ना, ती इच्छा पूर्ण करण्याचं काम परमेश्वर करतो. पण इच्छा जर दारूची जर केली तर दारूच मिळणार, आणि जर देवाची केली तर देव मिळणार. इच्छा कशाची करायची आपल्यावर अवलंबून आहे. विठ्ठल आपल्या मनाचं फार मोठं योगदान परमार्थात आहे महाराज. कर्मेंद्रियाणी संयम्य यास्ते मनसा स्मरण, कर्मेंद्रियाणी मूढात्मा मिथ्याचार उच्यते. कर्मेंद्रिय माझ्या ताब्यात आहेत, पण मन जर माझ्या ताब्यात नसेल तर तो मिथ्याचार समजला जातो. मिथ्याचार. म्हणून मनाला आवड घालणं सर्वात महत्वाचं आहे. जोपर्यंत उद्धरेत आत्मना आत्मानं आत्मनामसादयेत, आत्मेव आत्मनो बंधु आत्मेव रिपु आत्मनः, किंवा बंधुरात्मा आत्मनस्तस्य यनात्मैव आत्मना जीत, अजात्मनस्तु शत्रुत्वे वर्ते शत्रुवत. हे जे मन आहे ना, हे शत्रू सारखं आपलं वर्तन करताय. कधी जर त्याला मी वळण नाही नीट दिलं, मीच माझा झालो शत्रू. कैसे पुत्रधारा कैसा मित्रू, मी माझा शत्रू होतोय. म्हणून या मनाला कुठंतरी सांभाळणं गरजेचं आहे. अधोगतीला जाण्यापासून वाचवणं गरजेचं आहे. नाहीतर हे जर अधोगतीला गेलं तर किती वेळा जन्मायावी, किती व्हावी जन्मायावी.
जन्मायवे किती व्हावे फजित किंवा नित्य व्हावे फजित. दैनंदिन प्रलय सांगितले महाराजांना. आम्हाला पंच प्रलय सांगितले, त्याच्यामध्ये एक दररोजचा नित्य प्रलय. नित्य प्रलय म्हणजे झोपलं बिलं समान, तो एक प्रलय सांगितला, झोप. दुसरं मरण प्रलय, मेलं संपलं मरण प्रलय. तिसरा दैनंदिन प्रलय, जन्म आणि मृत्यू. चौथा ब्रह्म प्रलय, ब्रह्माच्या सृष्टीचा नाश. आणि आत्यंतिक प्रलय म्हणजे पूर्ण या विश्वाचा नाश, हिंबज्य प्रलय. पण तरी सुद्धा ही जन्म मृत्यूची शंकाला तुमच्या आमच्या पाठीमाग लागलेली आहे, आणि त्याला कारण मन आहे महाराज. एरवी तरी साधारण प्रमाण आहे आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये. एरवी तरी साधारण उरी आदळली आमरण, जो आटवधरी अंतकरण तेची होई जे. किंवा वासनेच्या संगी जन्म घेणे लागेल. मनामध्ये वासना शिल्लक राहिली की जन्म आला. मग कुत्र्याचा मांजराचा काही सांगता येत नाही महाराज. आणि जर सर्वात घात जर माणसाचा, साधूचा, संताचा जर कुणी केला असेल ना, तर तो मनाने केलाय महाराज. इंद्रा पडली चंद्र झाला चंद्र झाला काळा. नारद चुकला चाळा भजनाचा, किंवा धडक मारली शंकरा, केला ब्रह्मयाचा तेरा. म्हणजे आम्हाला एक विचार करायचा आहे, या विषयापासून कुणीही सुटलेलं नाही. 60,000 वर्ष तपश्चर्या करणारा विश्वामित्र एक डोळा उघडण्यात शकुंतलेचा जन्म. वाईट एक विषय महाराज. बरी नव्हे थट्टा, भल्या भल्या सिलाविला बटा. नारदाचा नारदी झाला, 60 पोरे झाली त्याला. मन कारणीभूत आहे महाराज. आपण सर्वजण ग्रंथ वाचतो. साधकानं साधना करताना त्याला आड येणारी जर कोणती गोष्ट असेल तर आपण प्रत्येक ग्रंथामध्ये वाचतो. एखादा लय साधू तपश्चर्या करायला लागला, त्यानं फार मोठं त्याचं तोप वाढलं, त्याचं लय पुण्य वाढलं, आता त्याला स्वर्ग प्राप्ती होती की काय, तो स्वर्गाचं राज्य घेतो की काय, असा पहिला प्रश्न कोणाच्या मनात निर्माण होणार? इंद्राच्या. वाचलंय आपण खूप वेळेस. मग इंद्र काय करतो माहिती सर्वांना? इंद्र काय करणार? त्याची जी सप्त अप्सरा आहेत, तिलोत्तमा, मेनका, सुकेशी, रंभा, धृतात्मजा, ही जी सप्त अप्सरा आहेत त्यातली एखादी प्रमुख अप्सरा त्या माणसाकडे पाठवणार.
खूप ऐकले आपण. शृंगाला सुद्धा पुत्र कामेष्टी यज्ञ करण्यासाठी शृंगाला सुद्धा गलांड ऋषीला पाठवलं, म्हणजे स्त्रियांना पाठवलं. रामायण माहिती. साधनेमध्ये जर भंग करायचा असेल तर त्या साधकाकडं आजपर्यंत प्रत्येकाने कुणाला पाठवलं? स्त्रियांना पाठवलं. आणि स्त्रियांना पाठवून काय केलं? त्याची साधना भंग केली. पालत्या घागरीवर पाणी पुन्हा एकदा 60,000 वर्ष जेव्हा त्या विश्वामित्राने केलं तेव्हा प्रतिसृष्टी निर्माण करता आली. विठ्ठल एकांती लोकांती स्त्रियाशी संभाषण संभाषण प्राण गेल्या जाण करू नये. आमचं धर्मशास्त्र सांगतं मन वाईट आहे. पण आमची अवस्था आणखी जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात, क्षुधा तृष्णा काही सर्वथा नाठवे. क्षुधा तृष्णा काही सर्वथा नाठवे. पाहवया धावे कोल्ह्याट्यासी. कथे माझी नीज कथे माझी नीज वाढे नित्य क्षणी. स्त्रियेचे कीर्तनी प्रेम जागे. परमार्थामध्ये ज्याचा येतो ज्याचा करावा कटाळा. मग आता पुढचं काही म्हणत नाही. आम्हाला आमच्यात बदल करायचा आहे. मातृदेव भव तस किंवा आणखीन एक परस्त्री मजर कुमाई जाता जाता आपल्या 4 चरणी पूर्ण करायचे. ते बोलून जातो. स्वस्त्री बरोबर समागम करणं पुण्य प्राप्ती आहे. स्वस्त्री बरोबर समागम करणं पुण्य प्राप्ती आहे. माणूस सद्गतीला जातो. आणि तोच समागम जर आम्ही परशिरोळ केला तर तो माणूस अधपतनाला जातो. विठ्ठल आणि म्हणून हे जे मन आहे ना महाराज, या मनावर आवर घाला. कुठतरी चित्त चैतन्य पडता मिठी. दिसे हरिरूप अवघी सृष्टी. मग हरिरूप जर दिसायचं असेल तर या मनावर थोडस बंधन ठेवा. आणि म्हणून गती अधोगती मनाची युक्ती. मनाला कारणीभूत आहे, मनाची गोष्ट आहे. मन लावा एकांती साधू संगे. संगतीमध्ये साधूंच्या मन लावा, खराताच्या नको. शोकांती काय तुमची आमची महाराज. जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अभंग आहे. चंद्रामृत सुखे सेववेल. असता जाता रवी धरवेल. एका हेळा सागर तरवेल. परित्या साधूची भेटन होईल. माणसानं सावध राहायची वेळ आली महाराज. कोणावर विश्वास ठेवावा हेच कळेल असं झालं. पारधी तो ससा होऊ लागला. ससा सो पारधी होऊ लागला. परमार्थ आमचा मलिन झाला. आणि या मलिनाला कारण फक्त एकच, तुमच्या आमच्यामध्ये असणारा काम. आधी काम उपजला. क्रोध तेथेची आला. क्रोधे ठेविला समोह जाणे.
म्हणून आम्हाला विचार करायचा आहे, आमचं मन परमार्थामध्ये शांत ठेवायचंय, मनानं थोडस परमार्थ करायचंय, शरीरानं नाही केलं तरी चालेल, पण मन मात्र त्याच्यामध्ये गुंतणं गरजेचं आहे. मग हे मन गुंतण्यासाठी काय करावं लागेल? अभ्यास तो कांते धावते सैरा ओढाळते. सैराट धावतय, ओढाळ, त्याला सांभाळा, त्याचं जतन करावं. काय काय करू या मना, काय काय करतो या मना, परी नायके नारायणा. देवा मी काय नाही तो प्रयोग करतो याच्यासाठी. घात बळकट मांडीला, या मनानं माझा घात मांडला, सोडायला तयार नाही. तुमच्या आमच्या विनाशाच्या पाठीमागे लागलेलं मन आहे, म्हणून या मनाला आवर घालण्याचा प्रयत्न करा. मनाच्या पाठीमागे जाऊ नका. सत्य असत्य पहा, चांगलं वाईट पहा, योग्य अयोग्य पहा, नीती अनिती पहा, आणि त्या दिशेनं आमची वाटचाल करा. पण कधीही या मनाच्या मागे जाऊन चालणार नाही. सत्सद विवेक बुद्धी, सत्सद विवेक बुद्धी जागृत करून परमार्थ करणं गरजेचं. जर आम्ही सत्सद विवेक बुद्धी जागृत करून परमार्थ न केला तर आम्ही मनाच्या पाठीमागे जातो, आणि मनाच्या पाठीमागे गेलं की आमचा विनाश होतो. मगाशी म्हणून गेलो. मग याला एकच कारणीभूत आहे. मग काय करावं लागेल? त्याला कुठंतरी आवर घालावं लागेल. मागाच्या शिळीच्या दृष्टांतात सांगे, खाऊ वाटतंय ना, खायचंच नाही, काय होईल? पिऊ वाटतंय ना, प्यायचंच नाही. मी मागाशी म्हणलो तुम्हाला, आपण विजय होतोय. मी माझ्यामध्ये असणारा आयनात ब्रह्म प्रज्ञान ब्रह्म अहम ब्रह्मास्मी, आणि तत्व माझ्यामध्ये जो परमेश्वर आहे, हा परमेश्वर जिंकतोय का त्या परमेश्वराला ज्यानं गुंडाळलंय ते मन जिंकत आहे? आपण आपली परीक्षा बघायची. जी एक आपल्याला वाईट सवय आहे, अवगुण आहे,
अवगुणी बाटले चित्त. ही जी अवगुण आहे आमच्यामध्ये, तो अवगुण आम्हाला सोडता येतोय का? प्रयोग करून बघा. आपल्यावर मनानं राज्य गाजवतो, आपल्यावर मन राज्य गाजवतोय का मी मनावर गाजवतोय? हे आपल्या आपण ठरवायचंय. उद्यापासून एक प्रयोग करून बघा. मन तुमच्या ताब्यात आहे का तुम्ही मनाच्या ताब्यात आहात? विठ्ठल. म्हणून जतन ते करा, जतन ते करा, धावते सैरा ओढाळते. काय करावं अर्जुनानं हाच प्रश्न विचारला कृष्ण परमात्म्याला. मागाशी म्हणून गेलो, चंचलम हि मन कृष्ण प्रमाती बलवत दृढम तस्याहम निग्रहम मन्ये वायुरीव सुदुष्करम. त्यावेळी कृष्ण परमात्म्यानं सांगितलं, अर्जुना तू म्हणतोय ते बरोबर आहे. असंशयम महाभावो मन दुर्निग्रहम चलम अभ्यासेन तू कौंतेय वैराग्येनच गृह्यते. अभ्यासानं म्हणजे सरावानं आणि वैराग्याच्या जोरावर. वैराग्य ते साधन चतुष्ट आहे. ह्या साधन चतुष्टयामध्ये विवेक, वैराग्य, षट संपत्ती आणि मुमुक्षत्व. त्याच्यामध्ये जे वैराग्य आहे त्याच्यामध्ये षट संपत्ती सांगितल्या मला, शम दम उपरती तितिक्षा समाधान. पण हे विषय आणखी लांबणार आहे आपला. मनोनिग्रह, इंद्रिय निग्रह सर्वात महत्वाचं आहे महाराज. वैराग्य सोपी गोष्ट नाही. वैराग्य नव्हे देशत्यागी किंवा बायलेच्या, आपण सहज म्हणतो कुटुंबाचा केला त्याग, नाही राग जव गेला, भजन ते ओंगळवाने नरका जाणे. ब्रह्मचर्याचा वसा असेल किंवा संन्यासीची परंपरा असेल, दशनाम पद्धती असेल महाराज, सोपी गोष्ट नाही. इंद्रिय निग्रह, इंद्रिय निग्रहापेक्षा मनोनिग्रह श्रेष्ठ ठरतो महाराज. काय झालं, टेकडीवरच्या बाबाने एक दृष्टांत सांगितलं होता. साधा दृष्टांत आहे. एक सहज एक बाई आली आणि महाराजांना कुत्र होतं तिच्याबरोबर, तसलं केसाचं तसलं बारकडं नसतं, त्याला भोकाय येत नाही असलं एक छोटं कुत्र होतं. त्या बाईचं त्या कुत्र्यावर लय जीव होता. आली बाई आणि त्या महाराजांना सहज विचारलं, महाराज तुमची दाढी चांगली का माझ्या कुत्र्याचं शिपूट चांगलं आहे का? काही संबंध प्रश्नाला तरी. पण महाराजांनी सांगितलं नाही. म्हणले जरा आताच नाही उत्तर सांगत, तुला एखाद्या वेळेला उत्तर देईल. बाईने विचार केला, एवढं काय त्यात अवघड होतं? 10 वर्ष गेली, 20 वर्ष गेली, 40 वर्ष गेली. 40 वर्षानं महाराज म्हातारे झाले. म्हातारे झाले, केस पिकली, दात पडले, अंतुरणावर पडून राहू लागले, चलन वलन संपत चाललं. तेव्हा त्यांच्या लक्षात होतच की एका बाईनं आपला प्रश्न विचारलाय, तुमची दाढी चांगली का माझं कुत्र्याचं शिपूट चांगलं? शिक्षा करवी त्या बाईला निरोप दिला, तिला बोलवून घेतलं आणि सांगितलं, मावशीबाई तुम्ही एक प्रश्न विचारला होता 40 वर्षापूर्वी. म्हणले काय? विसरून गेलतो. म्हणले कुत्र्याचं शिपूट तुमच्या चांगलं का माझी दाढी चांगली? हो म्हणले, बोलले होते की. म्हणले कोण चांगलं? म्हणले माझी दाढी चांगली. आणि म्हणले आम्हाला कळत नव्हतं काय तुम्ही महाराज येतो, तुमची दाढी चांगली असणारच की, पण 40 वर्ष कसं काय लागली सांगायला? महाराजांनी सांगितलं, तेव्हा माझी दाढी काळी होती. लक्षात घ्या, मला या कलियुगामध्ये आणखीन बरीच वर्ष काढायची होती, राहायचं होतं, नांदायचं होतं. काय सांगावा, यदा कदाचित या माझ्या दाढीला जर कलंक लागला तर? जोपर्यंत मला खात्री नव्हती किंवा मला खात्री आहे, ज्यावेळी मी अंतरुणावर पडलोय, माझी इंद्रिय गलित गात्र झालेली आहेत, आता माझ्याकडून कुठलंही वाईट गोष्ट घडणार नाही याची गॅरंटी मला आली आहे. आणि मग मी आज तुला सांगू शकतो की माझी दाढी चांगली आहे. यासाठी पिकावं लागतं. तरुणपणामध्ये, माझ्या वयामध्ये, माझ्या म्हणजे तरुण वयात वेगळं, पण ज्यावेळी माझ्यामध्ये परिपक्वता येणार आहे, आयुष्यभर निष्कलंक सेवा, निष्कलंक राहणं ही परमार्थातलं सर्वश्रेष्ठ महत्व आहे. पण आम्ही मात्र विसरून चाललो. आणि म्हणून त्या मनाला जतन करा. तुम्हा आम्हाला कुणीही कलंक लावू देऊ नका. विठ्ठल. जाता जाता म्हणत असतो, 3 कलियुगातलं राम तुरुंगात येतं. 3 कलियुगातलं राम तुरुंगात येतं. त्यातला एक असा राम
दुसरा राम रहीम आणि तिसरा रामपाल. तुझ्याच्याही नावात राम आणि वागणं रावणापेक्षा वाईट. विठ्ठल म्हणून या मनावर कंट्रोल ठेवा, मनावर बंधन ठेवा. आणि जोपर्यंत मनावर जर त्यातनं जर लयच उचकाळ्या खायला लागलो, उसळ्या मारायच लागलो, तर कृष्ण परमात्म्याने सांगितलं यदो यदो निश्चलती मन चंचलम अस्थिरम ततस्तदो नियमेतदो आत्मन्येव वशम नयेत. पुन्हा 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 त्याला प्रयत्न करून जागेवर लावी रे अभ्यासा ऐसा मनाचा लावी रे अभ्यासा ऐसा नाही नाथ ब्रह्मरसा गया नाही नाथ ब्रह्मरसा नाही नाथ ब्रह्मरसा गया नाही नाथ ब्रह्मरसा समान लावी रे आधासा आई समान लावी रे आधासा म्हणून या मनाला अभ्यासाकडे वळवा. त्या अभ्यासाचा जर छंद लागला, अभ्यास म्हणजे सराव, सराव. माणूस सरावाने परिपूर्ण होतो. एक दृष्टांत सांगतो म्हणजे लक्षात येईल. एक नवरा बायको आहे. नवरा जरा आळशी आहे, बायको जरा जास्तच कामाची होती. त्या दोघांचा काय मेळ बसाना प्रपंचामध्ये. एक दिवशी ठरवलं, म्हणाला लयच काम करू म्हणलं आजपासून, आणि म्हणला बायकोचं कौतुक करून घेऊ. म्हणून रानामध्ये गेला. सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम केलं काम केलं काम केलं. आपलं जेवायला सुद्धा थांबलं नाही. घरी आला आणि बायकोला सांगितलं बघ मी एवढा कडबा काढला, एवढं काम केलं. बायको म्हणली त्यात काय नवाने केल्यावर होत असतं. काय सांगायला लागलं, म्हणलं इतकं काम करून मला इतकं कौतुक नाही. उद्या ह्याच्यापेक्षा जास्त काम करू, उद्या ह्याच्यापेक्षा जास्त काम केलं. आला सांगायला अगं 1.5 एकर ज्वारी आज काढली. आणि म्हणले त्यात काय नवाले केल्यावर होत असतं. त्याला काही कळायचं, एवढं करून सुद्धा कौतुक नाही. शाबासकीची थाप गरजेची असते ना. तिसऱ्या दिवशी ह्याच्यापेक्षा जास्त केलं. पुन्हा घरी आला, बायकोला म्हणला मी आता आज 2 एकराचं काम केलं. बायको म्हणले त्यात काय नवाले केल्यावर होत असतं. म्हणला ही बायकोच नको आपल्याला. हिला आपलं काम केल्याचं देणं घेणं नाही. म्हणला काम करीत नव्हतो, करायला लागलो. हिला तिची देणं घेणं नाही. म्हणला बायकोच नको, सोडून द्यायची ठरली. पण एकदा त्या जोडप्याला रानातून येताना एक हत्तीचं पिल्लू सापडलेलं असतं. ते हत्तीचं पिल्लू ते दरवाज्यात बांधलेलं असतं. ते म्हणतो आजपासून तुझं माझं तुटलं, नातं तुटलं. काय कर, मी माझा एकटा राहतो. दोघांचं भांडण, कडाक्याचं भांडण झालं आणि जाताना ते हत्तीचं पिल्लू घेऊन जा म्हणला. आपल्याला काही ती पिल्लू नको. बाई मानेदार होती. बाईनं हत्तीचं पिल्लू घेतलं. चलत नव्हतं, बारीक होतं जरा. म्हशीच्या रेडकावून थोडं मोठं घेतलं खांद्यावर आणि गेली माहेराला. पण म्हणले माहेरात राहायचं नाही. तिने एक साधी झोपडी बांधली जवळच, भावाच्या जवळ. भावाच्या आधारानं स्वतः काम करून ती राहू लागली. दररोज उठायचं, कामाला जावं लागायचं. भाकरी कालवण कर, पोतारा आतारा करायची. पण त्या हत्तीच्या पिल्लाला धुवावं लागायचं. हत्ती काय चलत नसायचं महाराज. त्या नदीकडे जायचं. मग तिनं काय करायचं, ते हत्तीचं पिल्लू उचलायचं, खांद्यावर घ्यायचं, नदीला जायचं, आंघोळ घालायची, धुवायचं, उचलायचं, आणायचं, बांधायचं, कामाला जायचं. दिनक्रम सुरू झाला. हळूहळू हळूहळू हळू हत्तीचं पिल्लू मोठं होऊ लागलं. हळूहळू हळू हत्तीचं पिल्लू मोठं होऊ लागलं. हिनं उठायचं, चूल पतारा सारवण फिरवण, भाकरी कालवण, धुणं भांडी करायची, जायचं, हत्तीचं पिल्लू सोडायचं, खांद्यावर घ्यायचं, नदीला जायचं, धुवायचं, उचलायचं, आणायचं, बांधायचं. हळूहळू हळू मोठा हत्ती झाला. मोठा हत्ती झाला. 3 टन वजनाचा, 4 टन वजनाचा हत्ती झाला. ह्या बाईनं उठायचं,
चूल कोतारा आतारा करायचं, भांडी धुणी करायची, सारं करायचं, हत्ती उचलायचा, खांद्यावर घ्यायचा आणि नदीवर धुवायला न्यायचा. कशाचं काय? तालुक्यात बातमी, जिल्ह्यात बातमी, राज्यात बातमी, अमुक अमुक बाई चक्क 4-5 टनाचा हत्ती उचलते. सारं युनिव्हर्सिटी पेपरला बातमी. ह्याच्या टीव्हीवर बातमी आली घरी, पडक्या टीव्ही, आपली बायको हत्ती उचलते. पण खरंच वाटाना हत्ती नाही म्हणलं, आपण बघायला जावं लागल. गपचीप एके दिवशी नदीकडे गेलो. घरी जायला तोंड नव्हतं, भांडणं केली. नदीकडे गेलो. या बाईनं नित्यनेमानं उठली, सडा सारवण चूल पोतारा काय असेल ते केलं, भांडी कुंडी केली, धुणं भासणं केली. हत्ती उचलला आणि खांद्यावर घेतला आणि नदीकडे चालले. समोरून आलं की मालक ओ म्हणला, अगं चक्क तू हत्ती उचलला. आणि म्हणले त्यात काय केल्यावर, त्यात काय नवाले केल्यावर होत असतो. दुष्टाचा सरावानं काहीही साध्य होतो. माझ्या मनाला सांगायचं मी हे करणारच नाही, त्याला सराव द्या, त्याला नियमित हे करा. आणि जर त्यातनं ती उचलून आलंच तर पुन्हा पुन्हा त्याला आत्म्याच्या ठिकाणी वश करायला भाग पाडा. ते एक ना एक दिवस आपलं नक्कीच ऐकेल याची खात्री बाळगा. आणि म्हणून या मनाला कारणीभूत असणारा मान अपमान सुद्धा यालाच कारणीभूत आहे. अभंगाचं तृतीय लक्षण लाविल या ध्यान तेची करी. मनाला ज्याचं आपण ध्यान लावू ते मन करतं, दुसरं काही करायची गरज नाही. त्यासाठी सरावाची गरज आहे. मग असे म्हटलं अभ्यासेन तो कौंतेय वैराग्येनच गृह्यते. मग त्याला वैराग्य निर्माण करा आणि त्या मनाला आकळण्याचा प्रयत्न करा. जोपर्यंत आपलं मन आकळणार नाही तोपर्यंत आपल्याकडून खरा खोरा परमार्थ घडणार नाही. परमार्थ हा शरीराने करायचा नसतो, मनानं करायचा असतो. म्हणून आपण सहज म्हणतो त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. शरीरानं परमार्थ वेगळा आणि मनानं वेगळा अशी म्हणून गेलो. कर्मेंद्रियाने संयम्य यास्ते मनसा स्मरण. इंद्रियार्थाने मुळात्मा मिथ्याचार सौच्यते. त्याला मिथ्याचार म्हटलं जातं. म्हणून हा परमार्थ करणं गरजेचं आहे. त्यासाठी त्याला ध्यान कशाचं लावायचं? आमच्या पंढरीश परमात्म्याचं लावायचं. सुंदर असं आम्ही त्याचं भजन करायचं. कसं? विठोबा
ते साधू संगे जतन ते करा दावते सैरा ओढाळते मान अपमान मनाचे लक्षण लाविल्या ध्यान तेची करी जतन ते करा धावते सैरा ओढाळते तुका म्हणे मन उतरवी भव सिंधू मन करी बंधू 84चा जतन ते करा धावते सैरा ओढाळते. मी कीर्तनामध्ये सांगत असतो मी गुरुजी माणूस आहे. तुम्ही खूप वेळेस ऐकले मी गुरुजी माणूस आहे. आम्हाला शाळा भरायला 10-5 मिनिटं उस्ती झाला तरी चालतो. आम्ही काय लय बारकावा बघत नाही. पण सोडताना मात्र टायमिंग मध्ये घड्याळाकडे बघून टायमाला सोडणारी प्रामाणिक माणसं आम्ही म्हणायचं. त्यामुळे मी सारखा घड्याळात बघत होतो. पण मग सांगितलं मी जगद्गुरु तुकाराम महाराजांचं आव्हान आहे. मनाला उपदेश करणार आहे, वैष्णवाला उपदेश करणार आहे, वारकऱ्याला उपदेश करणार आहे, साधू संताला उपदेश करणार आहे. तुमच्या आमच्या विषयाला पामराला तर आहेच आहे. प्रत्येकाने आपापल्या मनाचा विचार करावा. कोठे तुझ ठाव घ्यावयासी धावा कोठे तुझ ठाव घ्यावयासी धावा मना तू विसावा गेही आता. या मनाला सांगा रे तू खूप केलं कारण अनेक रंगामध्ये रंगलेला जीव आहे. तुका म्हणे बहु केले व्यवसाव तेने रंगे जीव रंगलासे. अनेक व्यवसाय केला मी माझं स्वरूप विसरून मी स्वतःला मनुष्य जीव समजून मी अनेक गोष्टीमध्ये रंगून गेलो. त्यामुळे मी माझं स्वरूप विसरलो. देश वेश नव्हे माझा सहज फिरत आलो करू सत्ता कोणावरी कोठे स्थिर राहिलो. पाय डोळे म्हणता माझे तेही कैसा मोकलिलो परदेशी नाही कोणी अंध पंगुळ झालो. नेमका मी कोण आहे याचा अभ्यास करणं याचा विचार करणं. मी जीव दशेला आलेलो आहे पण माझ्यामध्ये असणारा जो दोन पदार्थ आहे तो परमेश्वर आहे. तो सुद्धा त्याला सुद्धा सच्चित आनंद स्वरूप माझ्यामध्ये असणारा जो आत्मा आहे त्या आत्म्याचे जर आम्ही वाच्यार्थ आणि लक्षार्थानं जर विचार केला जगच्या लक्षणाने जर विचार केला तर माझ्या आत्म्यामध्ये आणि परमेश्वरामध्ये यत्किंचित ही बदल नाही. सच्चित आनंद स्वरूप आहे, शाश्वत आहे, सनातन आहे आणि अमर आहे. नयनं छिंदन्ति शस्त्राणि नयनं दहति पावकः न चैनं क्लेदयत्यापो न शोषयति मारुतः किंवा न जायते म्रियते वा कदाचिन न्यायं हत्वा भूत्वा भवितानो भूय आजो नित्य शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. माझा सुद्धा कुणी घात करू शकत नाही. माझ्यामध्ये असणारं जे तत्व आहे हे तत्व मी विसरलो. मला वाटतं मी ज्योतिषाला आलो, मी माणूस आहे, मी स्त्री आहे, मी पुरुष आहे. मला एक सांगा, आत्मा हा एक आहे, शुद्ध चैतन्य स्वरूप आहे. मायेच्या उपाधीनं अविद्येच्या उपाधीनं मी ज्योतिषाला प्राप्त झालेलो आहे. ह्याच्यामध्ये लिंग नाही, आत्म्याला लिंग नाही, तो स्त्री नाही पुरुष नाही. पुरुषामध्ये चैतन्याने प्रवेश केला तो पुरुष झाला. याच चैतन्याने स्त्रियामध्ये शरीर देहामध्ये जर स्त्री देहामध्ये प्रवेश केला तर ती स्त्री झाली. पण वास्तविक पाहता आत्म्याला कुठल्याही प्रकारचं लिंग नाही, कारण त्याला कुठलाही आकार नाही. असं स्वरूप माझं आहे पण मी विसरून गेलो. माझं मन तिकडे मला येऊ द्यायला तयार नाही. कारण मी सहज म्हणतो मुक्त होता परी बळे झाला बद्ध गेहोनी छंद माझे माझं म्हणून अडकून बसलो. मोकळा होता कार्य पडेला सिडाई वरिलाचा भार आता उतरेचा नाही. आयुष्य थोडं राहिलं महाराज. सहज म्हणून जातो अल्पायुष्य मानव देह शत घडले त्या घरात काय मध्ये बालत पिढा रोग क्षय काय भजनासी उरले पाहेगा. थोडे दिवस आहेत महाराज. सुपी आहे तुझं ते अधीन दडल्या जेवण जैसे तैसे
एकदा जर संपलो ना महाराज, कधी या काळाच्या अंडरमध्ये जाऊन कधी आमचा विनाश होईल म्हणून सांगता येत नाही. म्हणून विचार करा. मारा हा कदेवा भई अट्टहासे, जव काळा ऐसे झाले नाही. जोपर्यंत काळ आला नाही तोपर्यंत आम्ही विचार करा, आमचा उद्धार करून घेण्याचा प्रयत्न करा, मनाला चांगलं वळण लावण्याचा प्रयत्न करा. शरीर हितच राहणार आहे. पंचमहाभूतात पंचमहा तत्व विलीन होणार आहे. पाण्यामध्ये पाणी जाणार आहे, आकाशामध्ये आकाश तत्व जाणार आहे. पण पंचमहाभूताचा ती आपल्यामध्ये असणारा सूक्ष्मदेह आहे. 17 तत्वाचा पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय मन बुद्धी चित्ता म्हणजे पंच कर्मेंद्रिय पंच ज्ञानेंद्रिय पंच प्राण मन आणि बुद्धी हा 17 तत्वाचा अंगुष्ठ प्रमाण सूक्ष्मदेह पाप पुण्याला कारणीभूत आहे. त्याच्यामध्ये मन आहे. मग मन जे पाप करतंय ना, पाप शरीर फेडत नाही, मनाला फेडावं लागतंय. अनेक योनी त्याला जन्माला जाऊन ह्याचा विचार करून आमचं मन परमार्थाकडे आणणं गरजेचं आहे. विठ्ठल जीवन जगत असताना आपल्या तत्वाशी कधी तडजोड करू नका महाराज. मनाशी तडजोड करू नका, तत्वाशी करू नका. एक प्रमाण सांगतो आणि मी माझी इच्छा संपवण्याचा प्रयत्न करतो. अर्जुनाचं आणि कर्णाचं युद्ध चालू आहे. अर्जुनाचं आणि कर्णाचं युद्ध चालू आहे. ज्यावेळी अर्जुनानं बाण मारला, कर्णाचा रथ पूर्ण आकाशामध्ये भिरभिर फिरून संपवायचा. आणि जर अर्जुनानं बाण मारला तर कर्णाचा रथ आकाशात फिरायचा, पण कर्णानं मारला तर अर्जुनाचा रथ काखात मागे सरकायचा, फक्त काखात. त्यावेळी कृष्णानं म्हणायचं, वारे कर्णा. दोनदा झालं, चारदा झालं, सख्य भक्ती करणारा अर्जुन. देवा म्हणला, ही पार्सलिटी वाटत नाही का तुला? म्हणजे का? अरे मी ह्याचा रथ आकाशात उडवतो तरी मला वा नाही, आणि ती फक्त माझा रथ इतकाच महाग सारतोय तरी त्याला वा म्हणतो. अरे अर्जुना, तुझ्या रथावर मी पूर्ण ब्रह्मांडाचं वजन ठेवलंय आणि स्वतः ब्रह्मांड नायक तुझ्या रथावर असताना सुद्धा कर्ण तुझा रथ पाठीमाग ढकलतोय म्हणून त्याला वा म्हणतोय. मी एक दृष्टांत राहू देतो. एक 5 मिनिटं वेळ घेतो. वेगळा विषयांतर आहे, कर्णावर विषय मला वेगळं बोलायचं होतं, पण 5 मिनिटं मी वेगळं बोलतो. दृष्टांत घ्यायचं, विषयांतर आहे पण सत्य आहे. कर्ण आपण कसा तयार केला? जी शिवाजी सावंत ही नव्ह बरं का, जी सावंतनं कादंबरी लिहिली, कोणती युगंधर कृष्णावरची आली आणि ह्याची कोणची आली कादंबरी? कर्णावर लेगाची कादंबरी. त्या एका कादंबरीवरून आपण कर्ण ठरवला. मी जाता जाता सांगतो, महाभारतात साऱ्यात जर वाईट पात्र कुणाचं असेल ना, मी मुख्य ग्रंथातलं सांगतो, माझ्याकडं महाभारताचं एवढं खंड येतं, त्यातलं सांगतो मी. महाभारतात जर साऱ्यात वाईट व्यक्ती कोण असेल ना, तर कर्ण आहे महाराज. साऱ्यात वाईट, दुर्योधनापेक्षा आणि शकुनीपेक्षा. चांडाळ चौकडी जी महाभारतामध्ये म्हटलं जातं ना, चांडाळ चौकडी, त्यातला 1 नंबरला कर्ण आहे, 2 नंबरला दुर्योधन, 3 नंबरला दुःशासन आणि 4 नंबरला शकुनी. ही चांडाळ चौकडी आहे महाभारतामध्ये. सीतापणाला लाव म्हणायला सुद्धा कारणीभूत कोण जर असेल ना, तर तो कर्ण आहे. द्रौपदीला पणाला लाव म्हणायला कारणीभूत कोण आहे? कर्ण आहे. युद्धाला कारणीभूत कर्ण आहे. कर्णानं वेशा म्हणायला कर्णानं सुद्धा या द्रौपदीला वेशा हा शब्द वापरला. असे कित्येक मातृद्रोही बघा, मातृदेवो भव पितृदेवो भवने आचार्य देवो, आमच्या धर्मग्रंथात सांगितलं मातृद्रोही येतोय. आई आली, उशिरा येऊ द्या, पण आई आली. कुंती आली, अरे माझा मुलगा आहे, तू नाईलाज झाला होता, सूर्याच्या उपासनेमुळे तुम्हाला लग्नाच्या आधी झाला होता, पण या समाजापुढे मी सांगू शकले नाही. पण नाही, तू काय कर, हे तुझे भाऊ आहेत, यांना मारू नको. त्यावेळी सांगितलं नाही, मी साऱ्याला मारणार नाही, पण अर्जुनला तरी मारल्याशिवाय राहणार नाही. एक तर मी मरल, नाहीतर अर्जुन मरल. म्हणजे आईची आज्ञा न ऐकणारा मातृद्रोही कर्ण. दुसरी गोष्ट, पितृद्रोही.
वडील पण आले, वडिलांनी इंद्राने पण सांगितलं समजावून, पण नाही, एक तर अर्जुन संपेल नाहीतर मी संपेल, पितृद्रोही. गुरु आले, गुरुकडून खोटं बोलून विद्या शिकला परशुरामाकडून. भोंग्याचंही उदाहरण माहिती आपल्याला, लांबवणार नाही. गुरुकडून खोटे बोलून विद्या शिकला म्हणून गुरुद्रोही. कृष्ण परमात्म्यानं समजावून सांगितलं तरी ऐकायला नाही, देवद्रोही सुद्धा आहे. त्याच्या एवढा महाभारतात पापिष्ट माणूस दुसरा कुणीही नाही महाराज. आणि अजून एक बऱ्याच गोष्टी माहित असलेली गोष्ट आपल्याला माहिती आहे, सांगतोय. आपण एक म्हणतो मै सभा बांधली, मै सभेमध्ये खोटं जे पाणी होतं तिथं भात झाला, तो दुर्योधन पडला आणि द्रौपदी हसली, हे सर्वांनी ऐकले. पण असं नाही, मूळ ग्रंथामध्ये असं वर्णन आहे, तो पडला हे सत्य आहे, पण त्या मै सभेमध्ये द्रौपदी नव्हती. तो घरी गेला आपल्या बापाकडे, धृतराष्ट्राकडे गेला आणि धृतराष्ट्राला जाऊन सांगितलं, बाबा या पांडवांनी मै सभा बांधले, त्या मै सभेमध्ये माझी फजिती झाली. म्हणले होईना का, पण माझी फजिती झाल्यावर मी पाणी म्हणून खाली पडल्यानंतर द्रौपदी हसली. मनोकल्पित कहाणी, मनाला जी येईल ते, द्रौपदीवर राग निर्माण होण्यासाठी दुर्योधनानं मनानं सांगितलेली धृतराष्ट्राला कहाणी की मी पळाला का हरकत नाही, पण द्रौपदी मला हसली. पण हसली ते हसली आणि मला असं म्हणली की आंधळेचं पोरग ते आंधळच. हे दुर्योधनानं बापाला एकाचं दोन करून सांगितलं. पण आजपर्यंत आपण काय ऐकतोय की द्रौपदी दुर्योधनाला हसली. असा विषय नाही. आमचं काय झालं, ऐक्यू कथेवर आम्ही जास्त राहतो, वाचन थोडंसं आमचं कमी पडतं. त्यामुळे मग एकाच्या तोंडातून दुसऱ्या तोंडाला मौखिक इतिहास वेगळाच निर्माण होतो, सत्य बाजूला राहतं, द्रौपदीवर आक्षेप येतो आणि मग अशा गोष्टी बऱ्याच आमच्यामध्ये विपर्यास होतो. यातून सुद्धा आम्हाला सावध राहणं गरजेचं आहे. खरं सत्य काय, असत्य काय, वाईटाला. आणि ग्रंथ लिहितात कुणीतरी, एक राजा म्हणजे महामानव राजा रावण नावाचा हा मोठा ग्रंथ आहे. रावणा इतका श्रेष्ठ कोणच नाही. एक शकुनी, हॅलो मी शकुनी बोलतोय, एवढं मोठं पुस्तक आहे. शकुनीला कुठं जगात जोड नाही. म्हणजे जी आपण पात्र वाचतो हे पात्र वाचायची नाही. मूळ महाभारत काय म्हणतो, मूळ ग्रंथ काय म्हणतात हे जर वाचलं तर खरं ज्ञान आम्हाला प्राप्त होईल. विठ्ठल विचार करा, आपल्या मनाचा विचार करा. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात की बाबा रे, मन लावा एकांती साधू संगे. मनाला साधूच्या संगतीमध्ये लावा, मनाला देवाच्या चिंतनामध्ये घाला, मनाला कुठल्या तरी सत्कारणाकडे वळवा. आणि एकदा का जर हे मन त्या सत्कारणाकडे वळलं तर पुन्हा ते महागारी फिरून येणार नाही. ती अवस्था कशी होईल, माझी मज झाली अनाबरवाच्या छंद या नामाचा घेतला. एकदा का जर माणसाला त्या भाषणाचा नाद लागल्यानंतर निमेरात म्हणत नाही, 4 वाजल्या म्हणत नाही, तशी अवस्था एकदा जर माझं मन देवाकडे आकर्षित झालं तर देवाच्या तिथून ते कधीही बाजूला निघणार नाही. म्हणून शरीराने परमार्थ करण्यापेक्षा सर्वांनी आपण मनाने परमार्थ करूया आणि आपला उद्धार करून घेऊया. यासाठी जतन ते करा, जतन ते करा, धावते सैरा ओढाळते. म्हणून त्याचा सांभाळ करा. ज्या गोष्टीनं मी अधोगतीला जाणार आहे ती गोष्ट टाळूया आणि ज्या गोष्टीमुळे मी सद्गतीला जाणार आहे ती गोष्ट पाळूया. असा एक आज आपण या पुरुषोत्तम मासाच्या निमित्तानं संकल्प करूया. आणि हा संकल्प सिद्धीस गेला तर हा पहिल्या आपाच्या नंतरचा पहिला अधिक मासाचा किंवा पुरुषोत्तम मासाचा हा पहिला महोत्सव कीर्तन सोहळा फलदायी ठरला म्हणायला हरकत नाहीये. 4 चरणाचा मग आपल्या समोर सांगण्याचा प्रयत्न केला. जे योग्य आहे ते साधू संतांचा आशीर्वाद असेल, अयोग्य असेल ते आमच्या बुद्धीचा दोष असेल. मी 22 मध्येच महाराजाला सांगितलं होतं शांतिगिरी महाराजांना की महाराज असल्यावर दुप्पट दबाव येतो, एकपट नाही दुप्पट दबाव येतो. मोठी विभूती असेल की वाटतं चुकतं काय की हुकतं काय की काय होतं काय की. आणि कसं होतंय लंगड्या वासरात लंगडी गायची आणि कोण नसलं का मग पुन्हा मीच राजा असतो. पण आज मात्र थोडा दबाव होता. असं पण तरी सुद्धा त्यांनी हसत मुखानं आपला एक
पायिक आहे, आज्ञाने जीव आहे म्हणून त्यांनी या ठिकाणी ऐकून घेतलं. समोर बसले त्याबद्दल पण त्यांच्या चरणी माझं कोटी कोटी दंडवट. आपाच्या चरणी सुद्धा माझं कोटी कोटी दंडवट. खूप अशी सुंदर सेवा माझ्यावर आलेले आमचे हरिदास महाराज शेळके, वेलगावचे शेळके महाराज असतील, त्या ठिकाणी इथली सर्व मंडळी असतील, आसपासच्या पंचकृष्ण आलेले असतील, बजडेकरी असतील, अनेक त्या ठिकाणी नामवंत असतील, पेटी मास्तर असतील, पक्वाजवादक असतील, टाळकरी असतील, गायनाचार्य असतील, त्याचप्रमाणे साऊंड सिस्टीमवाले असतील, सुंदर असणारी सर्वांनी साथ दिली. त्याचप्रमाणे आमच्यावर आलेले आमचे प्रदीप बारगोले महाराज असतील, या सर्व यांनी सुद्धा या ठिकाणी आले, त्याबद्दल त्यांचंही मी आभार मानतो. आणि झालेली सेवा पांडुरंगाच्या चरणी. मी बराच वेळेस बोलत असतो, लय नाव घेत नाही गावातल्याची, आज पश्चिम काठवळत होतो. एका म्हणता भले आणि एका सहजची निंदिले, एकाला चांगलं म्हणलं की दुसऱ्याचा अपमान आहे. म्हणून देव झाले अवघे जण, दोष गुण हरपले. सुंदर असणारी सर्वांनी साथ दिली, त्याबद्दल पुनश्च एकदा सर्वांचा आभार मानतो. आणि झालेली सेवा पांडुरंगाच्या चरणी, आप्पाच्या चरणी, कीर्तेश्वर महाराजांच्या चरणी अर्पण करतो, श्रोत्यांच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्णराम देतो. ज्ञानेश्वर